माझी मामी दिसायला खूप सुंदर आणि तरुण होती. पण त्यांना मामांकडून ते प्रेम मिळत नव्हतं, जे त्या हवं होतं. की मामी वारंवार माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. हळू-हळू मलाही मामी आवडू लागली. हळू-हळू मलाही मामी आवडू लागली. एका रात्री मामे आणि मामी यांच्यात काही वाद झाला. त्यावर वेळाने ती उठली आणि म्हणाली, "तुझ्या मामाला तर काहीच येत नाही. आता तूच मला खुश करू शकतोस. माझं नाव रोहन आहे. माझं वय 25 वर्षांचं आहे. मी गावात राहतो. आमच्या घरात एक ट्रॅक्टर होतं आणि मी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी करायचं काम करत असे. माझं शिक्षण चांगलं होतं. मी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. आमचं घर शेतीवरच चालत असे. शेतात काम करून मला जास्त पैसे मिळत नव्हते. त्यामुळे वडिलांना माझी चिंता वाटत असे. त्यांनी मला सांगितलं, "रोहन, तू चांगलं शिकलास. शहरात जाऊन नोकरीसाठी प्रयत्न कर. तुझ्या शिक्षणामुळे तुला चांगली नोकरी मिळू शकते. या गावात शेतीशिवाय दुसरं काही नाही. त्यामुळे तू यावर विचार कर." आमच्या गावातील अनेक मित्र शहरात जाऊन स्थायिक झाले होते आणि जे गावात राहिले होते तेही हळूहळू शहराकडे जाऊ लागले होते. त्यांना पाहून मलाही वाटू लागलं की गावात पैसे कमावण्याच्या संधी खूप कमी आहेत. त्यामुळे मी शहरात जाण्याचा पक्का निर्णय घेतला. मी हेच विचार करत होतो की माते म्हणाली, "तू बिनधास्त शहरात चाल. तिथे माझा चचेरो भाऊ रमेश राहतो. त्याच्याकडे तुझी राहण्याची सोय सहज होईल. तू त्याच्याकडून कामाबद्दल विचार. तो तुला एखाद्या कंपनीत नोकरी जरूर लावून देईल. एकदा तू शहरात जमलास की मग तू आम्हालाही तिथे घेऊन जाऊ शकशील." माझ्यावरच्या त्यांच्या प्रेमाला पाहून माझ्या डोळ्यांना पाणी आलं. खरंच, माझे आई-वडील माझी प्रगती पाहायला हवी होती. त्यावेळी माते लगेच रमेश मामांना फोन केला. त्यांनीही मला खूप आपुलकीने आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. काही दिवसात मी तयारी करून शहरात जाण्यासाठी निघालो. रमेश मामा शहरात एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करत होते. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि ते आपल्या पत्नीसोबत शहरात राहत होते. त्यांचं शहरात एक मोठं आणि शानदार घर होतं. त्यांची जीवनशैली आणि घर पाहून मला शंभर येऊ लागली. त्यांच्या वैभवाला पाहून मला प्रेरणा मिळाली. मी मनात ठरवलं की जोपर्यंत मी शहरात स्वतःचं घर विकत घेत नाही, तोपर्यंत मी गावी जाणार नाही. मीही आता चांगले पैसे कमावून शहरातच स्थायिक होणार होतो. मी माझे कागदपत्र मामांना दाखवले. त्यांनी आपल्या ओळखीमुळे मला एका कंपनीत नोकरी दिली. माझं ग्रॅज्युएशन सायन्समध्ये होतं आणि माझ्या चांगल्या शिक्षणामुळे मला सुरुवातीला चांगली नोकरी मिळाली. शहरात राहणं इतकं सोपं नव्हतं जितकं दिसत होतं. मामांच्या घरी आल्यापासून मी पाहत होतो की माझ्या येण्यामुळे घराचा खर्च खूप वाढला होता. शहरात एक व्यक्ती वाढली की खर्च लगेच दुप्पट होतो. हे मी स्वतः अनुभवत होतो. त्यामुळे मामांना काही बोलायला लागण्यापूर्वीच मी त्यांना सांगितलं, "मामा, मी माझ्या राहण्यासाठी दरमहा ₹7,000 तुम्हाला देत राहीन." सुरुवातीला मामांनी नाकारलं, पण माझ्या समजावण्यावर त्यांनी पैसे घ्यायला मान्य केलं. मामी माझ्या आल्यापासून माझी खूप चांगली देखभाल करत होती. जेवण खाण्याची गोष्ट असो किंवा राहणवता, मामी दिसायला खूप आकर्षक आणि सुडौल होती. मामा त्यांच्यासमोर पाणी कमी चहासारखे वाटत होते. जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा मला पहिल्या नजरेत वाटलं की मामे-मामींचा किती सुखी संसार आहे. मलाही असाच संसार बसवायचा होता. बाकीचे दिवस मी ऑफिसच्या कामात व्यस्त राहत असे. त्यामुळे मला त्यांच्या घराच्या गोष्टी जास्त कळत नव्हत्या. पण रजेच्या दिवशी काही ना काही गोष्टी माझ्यासमोर येऊ लागल्या. मामी माझ्यासमोर खूप खुश आणि हसत खेळत राहत असे. पण त्यांच्या खऱ्या जीवनात ती पूर्णपणे याची उलट होती. मला असं वाटू लागलं होतं. कारण तिचं वर्तन कधी-कधी खूप वेगळं दिसत असे. एका रात्री सुमार 12 वाजता मला जोरदार भूक लागली. त्या दिवशी मी ऑफिसवरून घरी येऊन खाऊन लगेच झोपलो होतो. त्यामुळे मला पुन्हा भूक लागली होती. भुकेमुळे मला झोप येत नव्हती. इतक्या रात्री स्वयंपाकघरात जाणं मला थोडं विचित्र वाटत होतं. पण हिंमत करून मी स्वयंपाकघराकडे चाललो. मी माझ्या खोलीतून बाहेर पडलोच की घराच्या दारात मामा दिसले. मामा पूर्णपणे नशेत होते. मामी त्यांना काहीतरी प्रकारे सांभाळत घरी आणत होती. मामांना त्या स्थितीत पाहून मी धावत त्यांची सांभाळ करण्यासाठी गेलो. मी काहीतरी प्रकारे मामांना त्यांच्या खोलीत पोहोचवलं. तिथून निघून मी स्वयंपाकघरात गेलो आणि पाहू लागलो की काही खायला आहे का? त्यावेळी अचानक मामी तिथे आली. मला स्वयंपाकघरात पाहून तिने विचारलं, "भाचेराव, तू यावेळी स्वयंपाकघरात काय करत आहेस?" मला खूप भूक लागली होती. पण मी तिला कसं सांगू हे समजत नव्हतं. मी मामीला म्हणालो, "काही नाही मामी, मी पाणी प्यायला आलो होतो." पाण्याचा ग्लास मिळत नव्हता म्हणून शोधत होतो.
तिने सांगितलं, "भाचे ग्लास तर तुझ्या समोरच आहे. नक्की तुला काहीतरी दुसरं हवं आहे. जे हवं ते मला सांग." त्यावेळी मी तिला सांगितलं, की मला खूप जोरदार भूक लागली आहे आणि मी पाहतच मला बाजूला करून म्हणाली, "तू डायनिंग टेबलवर बस. मी तुला आत्ताच खायला वाढते." मामीने थोड्या वेळात मला गरमागरम खायला वाढलं. मी खात होतो तेव्हा मामी माझ्यासमोरच बसली होती. मी सहजपणे तिला विचारलं, "तू खाल्लंस?" यावर मामीने काही उत्तर दिलं नाही. मग तिने सांगितलं, "मी तुझ्या मामाची वाट पाहत होतो. मला त्यांच्यासोबत खायचं होतं. पण पाहिलंस ना, मामा कशा स्थितीत घरी आले. त्यांना पाहून माझं पोटही भरलं." असं समजा, की मामी घरात खूप मेहनत करत असे आणि घरची बाई भूकशिवाय झोपणं मला बिलकुल आवडत नव्हतं. त्यावेळी मी मामीकडे गेलो आणि स्वतःच्या हाताने तिला खायला खाऊ घातलं. मामी पहिले तर खूप लाजत होती. पण मग तिने मला एकटक पाहू लागली आणि मोठ्या प्रेमाने माझ्या हाताने खायला खाऊ लागली. खायला संपल्यानंतर मी स्वतःच्या ओठांवर पाण्याचा हात फिरवला. मामी मला पाहून स्वतःच्या डोळ्यांना झाकण घालत होती. मीही विचार न करता तिच्या ओठांवर पाण्याचा हात फिरवला. तिच्या दोन्ही हातात प्लेट होती. त्यामुळे मला वाटलं की कदाचित तिला माझी मदत हवी आहे. मी सहजपणे तिच्या ओठांवरही पाण्याचा हात फिरवला आणि स्वतःच्या रुमालाने तिचं तोंडही पुसून टाकलं. तिने मला मोठ्या प्रेमाने पाहू लागली. तिचे गाल लाजेने लाल झाले होते. खाऊन मला खूप बरं वाटत होतं. मी मामीला थँक्स आणि गुड नाईट म्हणून स्वतःच्या खोलीत चाललो गेलो. सकाळी मला ऑफिससाठी थोडं लवकर जायचं होतं. मामी माझ्या जाण्याच्या वेळेपर्यंत माझा टिफिन तयार ठेवत असे. तिने माझं सगळं काम खूप चांगल्या प्रकारे करत असे. एका वेळी रविवारी मामांनी मला स्वतःच्या खोलीत नेलं. त्यांनी सांगितलं, "आज आपण दोघे मिळून मजा करू." त्यांच्या खोलीत त्यांनी चांगली व्यवस्था केली होती. 2 ग्लास आधीच भरून ठेवले होते. ते पाहून मी हैराण झालो. मी कधीही दारूला हात लावला नव्हता. मामा मला जोरदार आग्रह करू लागले. त्यांना नाही कसं सांगू हे मला समजत नव्हतं, कारण त्यांच्या तोंडावर खूप एहसान होतं. त्या मला चांगल्या कंपनीत नोकरी दिली होती. त्यामुळे त्यांना नाही म्हणून मी त्यांना नाराज करायला नको होतं. मी मामांसोबत बसलो. त्यावेळी मला दारात मामी दिसली. तिने चोरून खोलीत डोकावलं होतं. तिला पाहून मला शरम वाटू लागली. मामीने मला इशारा केला की मी ग्लासाला हात लावू नये. इकडे मामांचा आग्रह वाढत चालला होता. त्यावेळी मी नाटक केलं, की मी ग्लास तोंडाशी लावला, पण मी एक घुटी प्यायलो नाही. थोड्या वेळाने मामांनी एकामागून एक ग्लास रिकामे केले आणि ते नशेत धुंद झाले. यानंतर मी खोलीचा सामान हळूहळू स्वयंपाकघरात नेऊ लागलो. मला काम करताना पाहून मामी खोलीत आली. उरलेला सामान तिने उचलून आणला. तिच्या हातातून एक काचेचा ग्लास जमिनीवर पडला आणि त्याच वेळी तिचा पाय त्या तुटलेल्या काचेवर पडला. मामी दुःखाने चित्कारली. तिला त्या स्थितीत पाहून मी तिच्या मदतीसाठी धावलो. मामीला चालायला खूप त्रास होत होता. माझ्याकडे तिला गोदीत उचलण्याशिवाय दुसरा रस्ता नव्हता. मी मामीला गोदीत उचलून त्यांच्या खोलीत नेलं. तिथे मामा बिछान्यात पूर्णपणे पसरून झोपले होते. त्यावेळी मी मामीला स्वतःच्या खोलीत नेलं. तिथे पोहोचताच मी तिला बिछान्यात लावलं आणि तिच्या पायातून काच काढला. काच काढल्यानंतर मी तिच्या पायावर मलम लावलं आणि पट्टी बांधायला लागलो. त्यावेळी मी पाहिलं की मामी मला खूप वेगळ्या नजरेने पाहत होती. तिची नजर पाहून मला शरम वाटू लागली. पट्टी बांधल्यानंतर मी स्वतःची चादर उचलली आणि हॉलमध्ये जायला लागलो. त्यावेळी मामीने माझा हात पकडला. तिने मला स्वतःजवळ बोलावलं आणि स्वतःच्या बाजूला बसायला सांगितलं. मामी म्हणाली, "रोहन, तू माझी एक गोष्ट मानलीस आणि एक घूटही प्यायलास नाही आणि तू मला मलमपट्टी करून दिलीस. या दोन्ही गोष्टींसाठी खूप खूप आभार." मामी माझा हात पकडून माझ्याशी बोलत होती. तिच्या वर्तनावरून असं वाटत होतं की तिला माझ्याशी खूप चांगल्या गोष्टी बोलायच्या होत्या. त्यावेळी मी तिला विचारलं, "तू मला मामांसोबत पार्टी करायला मनाई करण्याचा इशारा का केलास?" यावर तिने सांगितलं, "रोहन, तू शरीफ आहेस. तुझ्यात आणि तुझ्या माम्यात खूप फरक आहे. तू त्या चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस. त्यासाठीच मी तुला ड्रिंक करायला मनाई केली होती." तिने माझ्याशी बोलताना मी पाहिलं की तिच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम झळकत होतं. त्या दिवसानंतर माझ्या मनातही मामीसाठी काही भावना जागृत होऊ लागल्या होत्या. आता माझी नजर तिच्यावर पडू लागली होती. मामी मला ऑफिसला जाताना स्वतःचं काम सोडून विदाई करण्यासाठी येत असे. तिचं माझ्याविषयीचं वर्तन खूप बदललं होतं. एका दिवशी मी ऑफिसवरून अर्धा दिवस रजा घेऊन लवकर घरी आलो. घरी येताच मला भूक लागली होती. फ्रेश होऊन मी मामीला खायला वाढायला सांगितलं. मला खायला वाढताना मामी माझ्या बाजूला बसली होती. खाताना चुकून माझ्या शर्टावर भाजीचा रस पडला. मामी लगेच उठून माझ्याजवळ आली. त्यावेळी उठून माझ्याजवळ आली आणि स्वतःच्या साडीच्या पल्ल्याने माझा शर्ट साफ करायला लागली. त्यावेळी अचानक आमच्या नजरा भेटल्या.
मागील काही दिवसांपासून मामीच्या नजरेत आणि वर्तनात माझ्यासाठी खूप प्रेम दिसत होतं. असं वाटत होतं की तिचे डोळे माझ्याशी काहीतरी सांगायला हवे होते. शर्ट साफ झाल्यानंतरही ती माझ्यापासून दूर गेली नाही. त्यावेळी मी म्हणालो, "मामी, शर्ट साफ झालं, आता बस कर, नाहीतर शर्टचा रंग निघायला लागेल." माझं असं म्हणताच मामी होशात आली. मी म्हणालो, "मामी चल, तूही माझ्याबरोबर खायला खा." यावर तिने सांगितलं, "मला भूक तर लागली आहे, पण आज मला स्वतःच्या हाताने खायचं नाही. तो दिवस जसा तू मला खायला खाऊ घातलंस, तसंच जर तू खाऊ घालायला तयार असशील तरच मी खाईन." मामी अचानक काहीतरी विचित्र नखरे करू लागली. मी त्या दिवशी पाहिलं होतं की मामांची वाट पाहत पाहत ती भूकशिवाय राहत होती. त्यामुळे मी तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालायला सुरुवात केली. तिला खाऊ घालताना मामी माझ्या बोटांना चोखत खायला खात होती. मला हे थोडं विचित्र वाटत होतं. त्यावेळी तिने माझं बोट चावलं. मी जोरात चित्कारलो तर मामीने पुन्हा माझं बोट स्वतःच्या ओठात पकडलं. तिने सांगितलं की माझ्या बोटाच्या दुखापतीचा त्रास कमी करण्यासाठी तिने असं केलं. पण मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिच्या या वर्तनामुळे माझ्या मनात वेगवेगळ्या भावना जागृत होत होत्या. मामी वारंवार माझ्यावर विचित्र नजरा टाकत होती. त्यावेळी मला मामांच्या गाडीचा आवाज ऐकू आला. मी लगेच मामीपासून दूर गेलो. हात धुवून स्वतःच्या खोलीत चाललो गेलो. त्या दिवशी मामा देखील लवकर घरी आले होते. घरी येताच त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाले, "रोहन, जल्दी तयार हो. मी तुला माझ्या एका मित्राच्या मोठ्या पार्टीत घेऊन जातो." मी म्हणालो, माझं तर आत्ताच खायला झालं आहे. आधी सांगायला हवं होतं." यावर मामांनी म्हणाले, "काय रे रोहन, तुला तर घर आणि ऑफिसशिवाय काही दिसतच नाही. तुझ्या वयाच्या मुलाला या वयात कशी मजा करायची?" मामा माझ्याशी बोलत होते आणि मामी तिथे उभी होती. सगळं ऐकत होती. मी मामांच्या बोलण्यावर फक्त डोके हलवत होतो. पण मामीला मामांच्या बोलण्यावर राग आला. तिने सांगितलं, "तू स्वतःच्या मित्राच्या पार्टीत जाऊ शकतोस, पण रोहनला स्वतःच्या गलिच्छ सवयींमध्ये फसवू नकोस. नाहीतर लग्नानंतर त्याची बायकोही माझ्यासारखं पश्चात्ताप करायला लागेल." मामीने मामांशी माझ्यासमोर खूप रुखापणाने बोललं होतं. त्यामुळे मामांना खूप राग आला आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. मामा स्वतःच्या खोलीत चालले गेले. पण खोलीत जाताच त्यांनी मामीला जोरात आवाज द्यायला सुरुवात केली. मामी खोलीत जाताच मामांनी दार जोरात बंद केली. मामी खोलीतून त्यांच्या वादविवादाचे आवाज येत होते. मला मामीची खूप चिंता वाटत होती. माझं मन तिच्यासाठी तडफडत होतं. पण मला समजत नव्हतं की असं का होतंय. मी त्यांच्यात काही बोलूही शकत नव्हतो. कारण मला वाटत होतं की माझ्या बोलण्याने वातावरण आणखी बिघडेल. मला अजून शहरात स्थायिक व्हायचं होतं आणि यासाठी मला मामांची खूप मदत हवी होती. जर मी मामीच्या बाजूने बोललो तर कदाचित मामा मला कुठेतरी दुसरीकडे राहायला सांगतील. त्यामुळे मी शांत राहिलो आणि तटस्थ राहिलो. मी स्वतःच्या खोलीत जाऊन बसलो. थोड्या वेळाने मामी बडबडत असताना स्वतःच्या खोलीत आली आणि माझ्या बाजूला झोपली. जेव्हा ती खोलीत आली तेव्हा खोलीत एक छोटा नाईट लॅम्प जळत होता. त्या प्रकाशात मी पाहिलं की मामी माझ्या बाजूला झोपलेली आहे. मला वाटलं की ती रागात असेल. त्यामुळे मी तिला काही सांगितलं नाही. थोड्या वेळाने मी कपाटातून कपडे काढायला गेलो. त्यावेळी अचानक मामी माझ्याजवळ आली आणि माझ्याशी लपेटली गेली. तिच्या या वर्तनाने मी घाबरलो कारण मामा घरातच होते. जर त्यांनी हे पाहिलं असतं तर माझी खैर नव्हती. मामीच्या रडण्याचा आवाज ऐकून मी आणखी घाबरलो. मी लगेच खोलीची मोठी लाईट चालू केली आणि मामीला माझ्यापासून वेगळं केलं. तिने मला बिछाण्यात बसवलं आणि माझ्या बाजूला बसून माझं डोकं स्वतःच्या खांद्यावर ठेवलं. मी म्हणालो, "मामी, थोडं शांत हो, रडणं बंद कर आणि सांग की काय झालं. जर वारंवार मला असं लपेटून येऊ नकोस, कारण मामा देखील घरात आहेत. जर त्यांनी पाहिलं तर ते काहीतरी दुसरं समजतील आणि तुमच्यात आणखी वाद वाढेल." यावर तिने सांगितलं, "तुझे मामा मला न ऐकता आधीच पार्टीसाठी निघून गेले. मी तर तुला स्वतःचा समजून तुझ्याकडे आली होतो, पण तू वारंवार मला दूर करत आहेस." असं म्हणून मामी रागाने खोलीतून बाहेर जायला लागली. तिला थांबवण्यासाठी मी तिचा हात पकडला, तर चुकून माझ्या हातात तिच्या साडीचा पल्ला आला आणि तो खेचला गेला. मला वाटलं की हे पाहून मामी माझ्यावर राग करेल, पण तिने अचानक वेगळं वर्तन करायला सुरुवात केली. तिने त्याच स्थितीत माझ्यासमोर येऊन बसली आणि पुन्हा माझ्याजवळ यायला लागली. तिने सांगितलं, "रोहन, आज मी पूर्णपणे तुझ्यात सामावून जायला हवी आहे. मला तुझं प्रेम हवं आहे. मी यासाठी किती दिवसांपासून तहानलेली आहे. मला असं दूर करू नकोस." मामीने कोणतीही लाज न बाळगता स्वतःच्या मनाच्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर मांडल्या. मी तिच्या गोष्टी ऐकून हळूहळू होश गमावत चाललो होतो. त्यावेळी अचानक घराची लाईट गेली. त्यामुळे मामी आणखी जोशात आली.
तिने संधीचा फायदा उठवायचा ठरवलं होतं. तिने वारंवार माझ्या जवळ येऊन मला पूर्णपणे बेकाबू करत होती. हळूहळू तिने माझ्याजवळ येऊन फुसफुसत म्हणाली, रोहन, बघ, वेळही आपल्याला बरोबर संध्याकाळी साथ देत आहे. बिलकुल खरं. वेळेवर लाईट गेली. या अंधारात प्रेमात प्रेमात पूर्णपणे बेकाबू झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे उघडले तर मी पाहिलं की मामी माझ्या बाजूला झोपलेली आहे. उठताच तिला एक फोन आला आणि तिला कळलं की मामांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. मामांच्या बातमी ऐकून मामीच्या पायाखालची जमीन सरकली. हॉस्पिटलला जाण्यापूर्वी तिने मला गळ्यात घेतलं आणि सॉरी म्हणून बोलली. काल रात्री जे काही झालं ते तू तुझ्या मामांसमोर चुकूनही बोलू नकोस. माझ्याकडून वचन घेऊन मामी हॉस्पिटलसाठी निघाली. काल रात्री मामीने मला सांगितलं होतं की ती माझ्यावर प्रेम करते आणि ती मला स्वतःचं सर्व काही सोपायला तयार आहे. तिला आपलं उरलं आयुष्यही माझ्याबरोबर घालवायचं होतं, पण मी तिच्या कोणत्याही गोष्टीवर सहमती दिली नव्हती. आमच्यात काहीही गलत झालं नव्हतं. मी मामीला समजावलं की मी स्वतःच्या मामांची पत्नी फक्त मामीच्या रूपातच पाहतो. मी स्वतःच्या नात्याची मर्यादा मोडू शकत नाही. मामी आणि मामांच्या नात्यात आनंद नावाची गोष्ट नव्हती. मामीचं म्हणणं होतं की मामा फक्त पैशांच्या मागे लागण्याऐवजी मला थोडा वेळ द्यायला हवा होता. माझ्याशी प्रेमळ गप्पा मारायला हव्या होत्या. माझी फिकीर करायला हवी होती. मामी तर माझ्यातच स्वतःचा पती शोधायला लागली होती आणि त्यामुळे तिचं वर्तन असं बदललं होतं. जेव्हा मी तिच्या सगळ्या गोष्टी नाकारल्या तेव्हा ती खूप भडकली होती. पण मला माहीत होतं की जसं जसं त्यांचं वैवाहिक जीवन पुढे जाईल तसं तसं ते एकमेकांची किंमत समजायला लागतील. काल रात्री मामांनी पार्टीत थोडं जास्त दारू प्यायली होती, ज्यामुळे त्यांचा छोटासा अपघात झाला होता. थोड्या वेळाने मामी मामांना घरी घेऊन आली. पुढील काही दिवस मामी मामांसोबतच होती. आता हळूहळू ते एकमेकांची फिकीर करायला लागले होते. एकमेकांना वेळ देण्यामुळे कदाचित मामांना हा अहवाल झाला होता की कठीण वेळी बायकोच पतीसाठी उभी राहते. त्यामुळे मामा आता मामीला खूप प्रेम करायला लागले होते. मामीला जे प्रेम हवं होतं ते आता मामांकडून मिळायला लागलं होतं. आज या गोष्टीला 1 आठवडा झाला आहे. पण मला आठवत नाही की त्यांच्यात काही वाद झाला असावा. या कथेतून असं दिसतं की जीवनसाथीला वेळ देणं तितकंच गरजेचं आहे जितकं पैसे कमावणं. कारण फक्त पैशांच्या मागे लागून वैवाहिक जीवन चालत नाही. जीवनसाथीला जे प्रेम हवं असतं ते त्याला बरोबर वेळी मिळालं पाहिजे. तेव्हाच वैवाहिक जीवन सुखमय बनू शकतं.